पावसाळा सुरू होण्याआधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला असून 26 मे पासून पर्यटन हंगामाला ब्रेक लागणार आहे। येथील वॉटर स्पोर्ट्स आणि किल्ला फेऱ्या बंद होणार आहेत। पावसाळा आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगाम दरवर्षी बंद केला जातो। त्यामुळे आज वीकेंडच्या दिवशी मालवणच्या दांडी किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। यावेळी पर्यटकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आज दांडी फोर्टला किनाऱ्यावर आहोत। काल आम्ही देवगडवर होतो, तिथे खूप सारे स्पोर्ट्स केले। आज इथे पण पूर्ण सर्व स्पोर्ट्स केले। आता पॅराग्लायडिंग वगैरे पण अजून करायचं आहे। काल आम्ही मस्त मोठा पापलेट आणि सुरमई थाळी घेतलेली, एकदम चविष्ट जेवण होतं मालवणी प्रकारचं। मालवणमध्ये येऊन आम्हाला खूप मस्त वाटलं असून पर्यटनाचा पुरेपूर आनंद घेत आहोत। यासोबतच चविष्ट जेवणाचाही आनंद घेत असल्याची भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे। खूप छान आहे आणि आम्हाला गाईड पण चांगले भेटलेले आहे आणि जे आम्ही बुकिंग केलं होतं त्यांनी पण आमची खूप चांगल्या रीतीने सोय केली। मालवणमध्ये काय काय पाहिलं? मालवणमध्ये आम्ही देवगड वरून निघाले आणि आता दांडी बीचवर आम्ही आहोत। वॉटर स्पोर्ट्सची मजा घेतली आहे का? हो, भरपूर मजा घेतली। त्याच्यामध्ये आम्ही एक जम्पिंग आहे ती राईड, एक स्पीड बोटची आणि बनाना राईड, अशा 3 राईड झाल्या। आता पॅरा सिलिंगचा आम्ही करतो। मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला? हो, खूप सुरमई डिश, परत बांगडा डिश आणि पॉपलेट डिश, या 3 प्रकारच्या डिश आम्ही खातो। खूप एन्जॉय मस्त केलेला आहे। आम्ही कालपासून आलेलो आहेत। काल आम्ही मालवणला एका हॉटेलमध्ये थांबलो, त्याच्यानंतर देवबागला गेलो, तिकडे राईड्स केल्या, त्याच्यानंतर आज सकाळी इकडे आलोय। अजून आता मालवणच्या पूर्ण दिवसात अजून काय पाहायचंय? आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ला जाणार आहोत, त्याच्यानंतर गणपतीपुळे आहे, रत्नागिरी आहे, अजून 3-4 दिवस थांबणार आहोत इकडे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।